नमस्कार प्रेक्षकांनो, नवरे मिळाले हिटलरला या मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा मराठी मालिका कलवर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे लीला खूपच टेन्शनमध्ये असते. मुंडावळ्या हरवलेल्या असतात आणि त्या ठिकाणी त्या बाकीच्यांनी लपवून ठेवलेल्या असतात, परंतु इथे तिला दोष देतात, तुला नीट काम जमत नाही, धड जमत नाही. त्यामुळे ती रूममध्ये येते. मुंडावळ्या सगळीकडे या ठिकाणी शोधताना दिसत आहे, परंतु मुंडावळ्या तिला कुठंच भेटत नसल्याने ती टेन्शनमध्ये येते. परंतु त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आजी सुद्धा तिकडे असते. आजी बोलते, तिला काय झालं, एवढं काय शोधते? तेव्हा ती बोलते की मला एकही काम नीट जमत नाहीये, माझ्या हातून काहीच नीट होत नाही. तेव्हा काय झालं सांगशील का? मुंडावळ्या हरवल्यात, मी शोधते पण मला ते सापडतच नाहीये. तेव्हा ठीक आहे ना, तुझ्या हातून कधी काय चूक घडत नाहीये, तू जबाबदार व्यक्ती आहे. हे लग्नघर आहे, त्यामुळे लग्नाच्या घरात चुकून इकडे तिकडे काही गोष्टी होऊ शकतात. एखादी चूक होऊ शकते, एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही. आपण मुंडावळ्या नाही भेटल्या तर दुसरा मुंडावळा आणू, एवढं काय टेन्शन घ्यायचं, असं ती धीर देताना या ठिकाणी दिसते. मी खरंच खूप गोंधळ आहे, मला काहीच कळत नाही कसं करायचं म्हणून असं बोलताना दिसते. तेव्हा या ठिकाणी आजी तिला समजूत काढताना दिसतात आणि या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही, टेन्शन घेऊ नको असंही बोलताना या ठिकाणी दिसतात. आईचं म्हणणं आहे की इथे लाईटला इन्स्ट्रक्शन द्यायचं काम विश्वरूप करतोय ना, आणि विश्वरूप त्याला सांगत असतो काय ऑर्डर द्यायचे, कसं करायचं, परंतु इकडे विश्वरूपलाच कळत नसतं की कशा पद्धतीने मॅनेज करायचं आहे. आणि लाईटवाल्याला आता इकडे विक्रांतने बोलून घेतलेलं असतं आणि विक्रांत त्याला म्हणत असतो की एवढे पैसे घेतले ना तर व्यवस्थित काम झालं पाहिजे, टार्गेट हे व्यवस्थित अचीव करण्यात आलं पाहिजे. आता विक्रम काम असते आणि ते इकडे लीला मारायचं आणि खून करण्याचा, थोडक्यात असं काम आता विक्रांतला त्याने दिलेलं असतं, ते किशोरने दिलेलं असतं. आणि एकदा हा काम सक्सेस झालं तर मग हे लग्न होणार नाही असं किशोरला या ठिकाणी खूप वाटत असं म्हणतो. हे सगळं या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे, परंतु इथे लीला अजूनच टेन्शनमध्ये असते. मुंडावळा या ठिकाणी तिला कुठंच सापडत नसते आणि इथे या ठिकाणी कोणताच गोंधळ घालायचा नाही असं बोलते. खून हा गोंधळ घालायचा नाही आणि त्याचबरोबर कोणताही मूर्खपणा करायचा नाही. आणि इकडे कालिंदी मात्र लीलाला विचारत असते, काय झालंय, एवढं काय चाललंय तुझं? त्याचवेळी इकडे बाबाही तिथे येतात आणि ते कालिंदीला म्हणू लागतात की कालिंदी, तुला कळत नाहीये का, दुसऱ्या मंडळात चालतायत ना? मग कालिंदी मग तिथेच म्हणत असते की लीलाच्या बाबतीत झालं असतं तर तुम्ही चालून घेतलं असतं का? माझ्या मुलीच्या लग्नाच्या बाबतीत कोणतीही रिस्क मी घेऊ शकत नाही, त्यामुळे काही झालं तरी मला हे अजिबात मान्य नाही असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी इकडे सरस्वती आणि लक्ष्मी पॅकिंगचं काम सुद्धा करताना या ठिकाणी दिसतात. त्याच्या डोक्यात तेच काम सुरू असतं आणि त्या दोघींची ते कामं चाललेले असतात. त्याचवेळी इकडे सरस्वतीला झिपलॉक बॅग आणण्यासाठी गेलेली असते आणि जेव्हा ही बॅग घेऊन येते आणि बॅग घ्यायला गेलेली असते, तिला बॅगेत सापडत नसते. तेव्हा तिला शोधाशोध करताना तिथे मुंडाळे सापडतात आणि जेव्हा मुंडाळे सापडतात तेव्हा ती म्हणते की लक्ष्मी वहिनी ना, इकडे लवकर या, अर्जंट आहे काम. तेव्हा लक्ष्मीला बोलून घेते आणि लक्ष्मी येते आणि काय गं, मला उठवल्याशिवाय तुला चैनच पडत नाही का असं ती बोलताना दिसते. तेव्हा ते बघून तिला धक्का बसतो. या रेवतीच्या मुंडावळ्या आहेत, इकडे लाईटवाल्याला काम दिलेलं असतं आणि लीलाबरोबर लाईटच्या खाली मारायचं असतं, हे काम ठरलेलं असतं. आणि त्या दोघी पण या मुंडावळ्या घेऊन बाहेर आलेल्या असतात. त्या मुंडावळ्या त्यांना लपवायच्या असतात, कारण ते हातून लागू दिलं नसतं, कारण लीलावर सगळ्या या गोष्टीचा दोषी हे त्यांना माहीत असतं. म्हणून त्यांची ही जोरदार तयारी या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि तिथून मंडोळ्या नेल्यानंतर लीलाबरोबर त्याच ठिकाणी शोधायला आलेली असते. त्या बॉक्समध्ये तिला मुंडोळा सापडत नसतात. हे जे तिथे येतात पूर्ण अगदी मुंडोळ्याचं पाकिट आणलेलं असतं, बॉक्स आणलेला असतो आणि सांगितलेलं असतं हे सगळ्या एकसारख्याच आहेत, कोणत्याही मुंडोळ्या घेऊ शकते, काय टेन्शन घेऊ नको, एजंटनी सांगितलेलं असतं. पण लीला मात्र ऐकायलाच तयार नसतं. लीलाला असं म्हणणं असतं की नाही, मला हे नाही करायचं आहे, काही झालं तरी जे घडत आहे ते पूर्ण विचित्र घडत आहे. मावशी आईचा विश्वास तोडायचा नाही आहे मला, कळलं का तुम्हाला? तेव्हा लीला ही एजंटना म्हणते की भलेही बदलले ना तरी मला माहिती ना हे मंडळाला बदललेले आहेत. आणि इकडे दुर्गाला हे लक्ष्मीने सरस्वतीवर डाऊट आले असतो. ती लल्लाला बोलते की त्यांचं काहीतरी चालू आहे, नक्कीच त्यांनी काहीतरी गोंधळ घातलेला आहे, त्यांनीच हे काहीतरी केलं असेल. आणि यानंतर मग ही दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मीकडे या ठिकाणी जाताना दिसते आणि त्यांना विचारलं की तुम्ही काही केलंय का? तेव्हा आम्ही काहीच करत नाही असं स्पष्टपणे दुर्गाला सांगत असताना इकडे सरस्वती आणि लक्ष्मी यांनी जो गोंधळ घातलेला असतो त्यांना चांगलाच माहीत असतो. आणि त्याचवेळी सरस्वती सांगणार असते, तेवढ्यात लक्ष्मी तिला सांगते, थांबवते. दुर्गा म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर काही गोंधळ केला तर तुम्हाला काय देव शिक्षा देईल आम्ही देऊ ना, कळणार पण नाही तुम्हाला, असंही बोलताना या ठिकाणी दिसते. त्यामुळे विचार करा, यामुळे काय होऊ शकतो याचा विचार करा, दुर्गा सांगत असते. सरस्वती लक्ष्मी दोघेही आपल्याला या ठिकाणी घाबरलेले दिसत आहेत. त्यांचं असं असतं की आई जे आता पुन्हा आपल्याला घराच्या बाहेर तर नाही ना काढणार याचं टेन्शन त्या ठिकाणी घेत असतात. रात्रभर त्या दोघींचं हेच चाललं होतं. इकडे एजे म्हणतात की लीलाला काय चाललंय, लीला म्हणत असते की मला
असं वाटतं की काल घरी गेले ना होते, कदाचित त्याच्यासोबत बॅगमध्ये गेलेले असतील, असे ते विचार करतात. आणि कालिंदी म्हणते की काय झालं तेव्हा? लीला म्हणते की आता मी घरी गेलं पाहिजे. याचे म्हणतात कोणाला तरी मी घरी पाठवतो आणि तुझी बॅग घेऊन यायला सांगतो. तेव्हा लीला म्हणजे जर चुकून मी त्या बाहेर काढून ठेवलं असेल तर मलाच गेलं पाहिजे असं ती या ठिकाणी एजेला म्हणताना दिसतात. चल आपण दोघेच जाऊया असं मग लीला सुद्धा बोलताना दिसतोय. गाडी नाही गेलो तर खूप वेळ जाईल, त्यापेक्षा मी स्कूटर घेऊन जाते असं लीला आता स्कूटरवरती निघालेली असते. आणि तिला काही करून रिवीच्या हळदीच्या आधी मुंडाळा शोधायचे असतात, आणायचे असतात. त्यासाठी तिची एवढी धावपळ या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि ती जात असताना बरोबर लाईटवाला विक्रांत फोन करतो आणि म्हणतो की टार्गेट बरोबर आपल्या समोर आलेला आहे, तिला संपवायचं आहे असं सांगत असतो. आणि त्याने तो प्लॅन केला असतो त्या पद्धतीने तो सांगतो. आणि नेमकी तिथे ही शिडी असते आणि शिडीमध्ये तिचा पदर अडकताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ती लीला तिथे थांबताना सुद्धा दिसत आहे या ठिकाणी. तो लाईटवाला जो बॉक्स आहे ना तो खाली टाकतो, परंतु या ठिकाणी जो पदर अडकलेला असतो तो निघालेला असतो. आणि लीला थोडीशी पुढं तोंडावर पडते आणि हा बॉक्स जो आहे तो बाजूला या ठिकाणी आपल्याला पडताना दिसतो. परंतु या ठिकाणी मात्र सगळे घाबरतात. लीलाला काय झालं नसतं, पण सगळेजण धावत येतात. लीला तुला काय झालं का? तू ठीक आहे ना? तेव्हा मी ठीक आहे, काही काळजी करू नका, पण तुझ्या थोडा हाताला लागलेला आपल्याला दिसते, वाचलेले असते देवाच्या कृपेनेही. लीला सगळं काय ठीक झालं असतं. तेव्हा बाबा म्हणतात अगं तुला लागलंय ना? लीला म्हणते काय नाही लागलं, मला जाण्याची घाई, मला जायचं आहे, प्लीज मला जाऊ द्या. तेव्हा एजेही तिथे या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतात. आणि लीला थोडं सावकाश जरा, असं जास्त घाई करू नको, कळतंय ना तुला मी काय सांगतोय? काय होतंय असं बोलताना एजे लीलाला दिसतो. लीलाची खूप समजूत घालतात सुद्धा असतात. तिला कुठेतरी लागले हे पाहत असत. कांदीला फक्त तिच्या लग रेवाच्या लग्नासाठी मुंडवळे असणं गरजेचं असतं वाटत होतं. कालिंदीचं म्हणणं असतं की पुन्हा लीला निघालेली असते आणि तिचा पाय अडकळतो आणि तिथे केळीचा खांब जिथे उभा असतो तिला लीला धडकते. आणि त्यावेळी केळीच्या खांबावरती ज्या सरस्वती लक्ष्मीने मुंडवळ्या टाकलेल्या असतात त्या खाली पडतात आणि त्या मुंडवळ्या बरोबर लीलाच्या हातात येतात. आणि लीला त्या मुंडवळ्या घेते आणि म्हणते की बघितलं का, मुंडवळ्या सापडलेल्या आहेत. लीलाला आनंद झाला असतो, ती खूप खुश असते. आणि त्याच वेळी कालिंदी म्हणत असते की मुंडवळ्या सापडल्या. आता कालिंदीलाही तेवढाच आनंद होतो कारण त्या मुंडवळ्या सापडलेल्या असतात. सगळेजण खुश होतात. परंतु इकडे लीलाला आता भारी वाटत असतं, फायनली मुंडवळ्या सापडलेल्या असतात. त्या मुंडवळ्या या ठिकाणी खूप खुश असते, नाहीतर तिला खूप वाईट वाटत असतं. रेवा मुंडवळ्या सापडलेल्या आहेत असं ती लीला एजेला पण सांगत असते आणि तेही खुश खुश होतात. लीला म्हणते की अगं खरंच मुंडवळ्या सापडलेल्या आहेत. आणि ती मग म्हणते की चला आता हळदीची आपण छानपैकी तयारी करूया, सगळं काही नीट झालं पाहिजे, मी खूप एन्जॉय करणार. पण इथे कोणी ठेवलंय हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. त्यामुळे आता पाहू या ठिकाणी मालिकेत या ठिकाणी हे सगळं कळतं का अजून काय काय पाहायला मिळत आहे. धन्यवाद.